मी काही तरुण पिढीतली अशी मुलं बघितली आहेत, की केवळ ह्या घराणेशाहीच्या आरोपामुळे ती म्हणतात, "मला माझ्या वडिलांचा बिझनेस करायचा नाहीये." मला पर्सनली विचारशील तर माझा या विधानाला पूर्णपणे विरोध आहे. माझ्या घरात रिअल इस्टेटचा किंवा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल, तर मला माहिती असतं, की मटेरियलच्या काय मर्यादा आहेत, लेबरचे काय प्रॉब्लेम आहेत. हे सगळे जर लहानपणापासून माहिती असेल, तर त्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्याचे माझे चान्सेस डेफिनेटली वाढतात. प्लस वडिलोपार्जित जर बिझनेस सक्सेसफुल असेल, तर डेफिनेटली तो सगळा अनुभव, तो पैसा, ते मार्केट, तिथले लोकं हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. असं असताना म्हणजे माझ्या वडिलोपार्जित ह्याच्यामधनं काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्याकडे असताना उगाच कुठलातरी नेपोटिझमचा आरोप झाला म्हणून दुसरं काहीतरी करून भीक मागायला बाहेर जाणं, हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित धंदा असेल, तर तो डेफिनेटली करावा आणि मी आजकालच्या माझ्या क्लायंट्सच्या ह्याच्यामध्ये खूप उदाहरणं बघितलीत, की सेकंड पिढीमधले जे असतात ते खूप चांगले सक्सेसफुल होतात. पण वडिलोपार्जित धंदा असेल, तर तो डेफिनेटली करावा आणि त्याच्यामध्ये सक्सेस डेफिनेटली मिळू शकतो.